स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या प्रयत्नातून म्हैसाळ जिल्हा परिषद गटात 3,83,00,000च्या विकास कामांचा शुभारंभ। म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील म्हैसाळ, वड्डी, टाकळी आणि बोलवाड या गावात आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या माध्यमातून मंजूर 3,83,95,000 रुपयांच्या खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नाईकवडी, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। महादेव दबडे म्हणाले की आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या माध्यमातून गट तट बाजूला ठेवून केवळ विकास कामे करण्यावर आमचा भर आहे। गावातील विविध समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद गटातील बोलवाडमध्ये 80 लाख, टाकळीमध्ये 1,95,95,000 रुपये, वड्डीमध्ये 36 लाख रुपये आणि म्हैसाळमध्ये 72 लाखांचा निधी दिला आहे। या कामांचा शुभारंभ झाला आहे। या सर्व गावातील अन्य कामेही प्रस्तावित केलेली आहेत। येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। महायुती म्हणून आम्ही गावागावात विकास कामांना गती देत आहोत। गावातील आवश्यक ठिकाणी विद्युत रोहित्र, ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिला असून यातून शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे श्री दबडे यांनी सांगितले। यावेळी बोलवाडचा सरपंच निगार शेख, टाकळीचा सरपंच हिना नदाफ, राधिका हारगे, नीलम दबडे, शीतल सोनवणे, गीता औटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर बापू गायकवाड, उपाध्यक्ष देवजी साळुंखे, माजी सरपंच सुहास पाटील, माजी पंचायत समितीचे सदस्य किरण बंडगर, अरुण गडकरी, भैया उपाध्ये, सुलेमान मुजावर, राजू शेख, अजित कांबळे, मनोज नांद्रेकर, मनसूर नदाफ, मुसा गोदड, अनिल शिरसाट, सूरज भगत, प्रमोद वाघमारे, रिया शेख, सतीश दबडे उपस्थित होते। घोरपडे सरकारला तर काय पूर्व भागाचा कोपरा माहिती आहे। प्रत्येक गावाचं काय सगळा आराखडा त्यांच्याकडे, सातबारा सगळं आहे त्यांच्याकडे। त्यामुळे मला मार्गदर्शन मिळायला कुठेही कमी पडत नाही किंवा ते मार्गदर्शन करायला कुठे कमी पडत नाही। त्यामुळे निश्चितपणाने येत्या काळात आपण चांगल्या पद्धतीची कामं करू। फक्त एक आहे, टाकायला जाऊन मुगाला पुन्हा नाही की आम्ही काम करतो, आम्ही 5 वर्ष राबतो तुमच्यासाठी, धावपळ करतो, काय नाही ह्या गावाचं एक काम मार्गी लागलंच पाहिजे। आपल्याकडे नाही, दुसऱ्याकडे, त्याच्याकडे काहीतरी करून हे करून ते करून काहीतरी उपयोग करून तुमचं काम तुमच्या दारात आणण्याचा आमचा प्रयत्न असतो। पण एक 5 वर्षाचा एक दिवस येतो तो आमच्यासाठी आहे आणि त्यावेळेला तुम्ही लोकांनी आमच्याबरोबर राहावं ही सारी एक कार्यकर्ता म्हणून आमची अपेक्षा असते। त्यामुळं आता आपल्या समोर त्या ठिकाणी पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, याची निवडणूक आहे। त्यावेळेला आम्ही चांगली माणसं तुम्हाला देणार आहोत समोर की जी कामाची असणार आहे। नाहीतर वर्ण निधी आणायला खाली जर माणसं योग्य नसतील तर वर्ण निधी आणून त्या कामाचं काही होत नाही, बाजार होते त्या कामाचा, काम काय होत नाही। त्यामुळं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही चांगली माणसं तुम्हाला देणार आहोत आमच्या पक्षाच्या वतीनं। घोरपडे सरकारच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व निवडणुका आम्ही या ठिकाणी पूर्व भागात लढवणार आहोत आणि त्यामुळं आपण चांगली माणसं, आम्ही दिलेल्या माणसांच्या मागे आपला आशीर्वाद उभं करा, मजबूतीने त्यांच्या मागे उभं राहा। निश्चितपणानं गावच्या विकासात तुम्हाला किमान पश्चाताप होणार नाही की बाबा काय ह्याला दिलं, ह्याला काही केलं नाही, एवढा पश्चाताप तरी 100% होणार नाही। उलट तुम्हाला आमची माणसं पुन्हा हवीशी वाटतील अशा पद्धतीचं काम त्या पुढच्या काळात आम्ही करून देऊ। बोलवाडचं जे काय उर्वरित काम आहे त्याचं सुद्धा नियोजन आमच्याकडे आहे। निश्चितपणानं या मार्च नंतर आमचा जो काय दुसऱ्या वर्षाचा फंड असतो त्या फंडात सुद्धा आम्ही निश्चितपणानं बोलवाडला एक चांगला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत। मधल्या काळात थोडंसं आचारसंहितेची तांत्रिक अडचण असते, आता आचारसंहिता सुरू झालेली आहे ना, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, हे आहेत, आता आपली जिल्हा परिषद पंचायत समिती, नंतर महापालिका, त्यामुळे आचारसंहितेची थोडीशी अडचण असते।
पण त्या अडचणीतून सुद्धा कुठं सवड मिळेल तर निश्चितपणानं आणि कोलवडच्या पदरात काय देता येईल त्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न असेल. आज या ठिकाणी या कामाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण या ठिकाणी यायला थोडासा उशीर झालाय, तरी आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिलेला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या गावच्या विकासासाठी आपण सर्वांनी एक दिलानं एक मतानं आमच्या बरोबर राहावं आणि आमच्या माणसांच्या मागं आपले आशीर्वाद